हाय एव्हरीवन. आजपासून स्टेट काउन्सिलिंग चालू होत आहे. एमबीबीएस बीडीएस ग्रुप ए ची आणि त्याची चॉईस फिलिंग जी आहे ती सध्या चालू झालेली आहे. तर चॉईस फिलिंग कशी करायची त्याचा एक लाईव्ह डेमो आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहेत. मला वाटतं जवळपास रात्री 12 वाजता जी आहे ती चॉईस फिलिंग चालू झालेली तुम्हाला सर्वांना बघायला भेटली असेल. तर आज आपण किंवा उद्या आपण निवांत चॉईस फिलिंग करू शकतो. तर मी तुम्हाला एक चॉईस फिलिंग कशी करायची, कॉलेज कसं ऍड करायचंय याचा एक लाईव्ह डेमो बनवून एक छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये शेअर करत आहे, जेणेकरून की तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईल फोनवर किंवा मग तुमच्या टॅबमध्ये तुम्ही कॉलेजचे नावं ऍड करू शकतात. जर आता आपण सगळ्यात अगोदर प्रोसेस बघितली तर आपल्याला जे आपल्या मोबाईल मधलं गुगल आहे ना, तर गुगलवर या ठिकाणी सीईटी सेल नावाची एक वेबसाईट असते, ती क्लिक करणे. ज्यावेळेस तुम्ही सीईटी सेल टाकून सर्च करतात ना, तर त्यावेळेस तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होते, जी की तुम्हाला फर्स्ट लिंक जी भेटेल ना सीईटी सेलची, तर या लिंकवर क्लिक करून तुम्हाला वेबसाईटच्या होम पेजवर एंट्री करणे. ज्यावेळेस तुम्ही होम पेजवर जाताल त्यावेळेस तुम्हाला थोडं वेबसाईटकडे ध्यानपूर्वक लक्ष देणं आणि तुम्हाला जे काही राईट साईड आहे ना, तर त्या ठिकाणी एक अकॅडमिक पोर्टल दिसतं. समजा ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025-26 मी जे सर्कल केलं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून तुमच्या वेबसाईटमध्ये अजून एक इंटरफेस मध्ये एंट्री मारणे. ज्यावेळेस तुम्ही असं करणार आहे त्यावेळेस तुम्हाला राईट साईडला चेक करणे, तुम्हाला खूप सारे डिग्रीचे जे आहेत त्या ठिकाणी लिंक दिसतील, पण तुम्हाला थोडं खाली यायचंय मेडिकल एज्युकेशन मध्ये. आणि मेडिकल एज्युकेशन मध्ये पण तुम्हाला जे काय यूजी आहे ना अंडर ग्रॅज्युएट कोर्स, त्या ठिकाणी नीट यूजी दिसतं, मी सर्कल केलं ते. तर तुम्हाला त्या नीट यूजी क्लिक करणे. ज्यावेळेस तुम्ही त्या नीट यूजी क्लिक करणार आहे त्यावेळेस तुमच्या समोर जे आहे ते तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला ओपन होताना दिसून येईल. पहा, आता हा फॉर्म मी आधी लॉग इन केलता म्हणून या ठिकाणी डायरेक्ट ओपन झालाय. ही गोष्ट लक्षात ठेवा. इन केस जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला काय करणं पडतं, अगोदर तिथं आयडी पासवर्ड म्हणजे तुम्ही जो मेल टाकला होता फॉर्म मध्ये तो मेल आणि जो पासवर्ड बनवला होता ना, तर तो पासवर्ड टाकणं पडतं. ते तुम्ही लॉग इन करणार आहे, कॅप राऊंड जाणार आहे, पुन्हा मेडिकल मध्ये जाणार आहे आणि नंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करणं आहे, राईट साईडला जे 4 नंबरचं ऑप्शन आहे ना, तर मी सर्कल केलं, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करणं आहे. म्हणजे तुमचे जे प्रेफरन्स आहे ना ते ओपन होऊन जातील. लक्षात ठेवा, आपण जे फॉर्म फिल करतोय नंतर तुम्हाला तुमच्यासमोर असं एक इंटरफेस येईल की जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत ते विद्यार्थी सर्व कोर्ससाठी एलिजिबल असतात. इथे जरी तुम्हाला एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस सगळे कोर्स दिसत असेल ना, तरी तुमचं सध्या जे राऊंड 1 आहे ना तो फक्त एमबीबीएस बीडीएसचा आहे आणि त्याचीच कॅपची प्रोसेस चालू आहे. इथे हे नावं दिसत आहेत, म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही एवढ्या सगळ्या कोर्ससाठी एलिजिबल आहात. कुठल्याही कोर्सला तुम्ही कॉलेज टाकून अलॉटमेंटसाठी या ठिकाणी प्रयत्न करू शकता. आपण जर याच्यावर क्लिक केलं तर नंतर तुम्हाला या ठिकाणी ऍड अ प्रेफरन्स दिसतं. ऍड अ प्रेफरन्स मध्ये तुम्हाला कॉलेज ऍड करायचे आहेत आणि मेकअप पेमेंट बोथ कोटा, म्हणजे तुम्ही इथं डायरेक्ट आयक्यू कोट्याचे 5,000 रुपये पेमेंट करून डायरेक्ट मॅनेजमेंट कोट्यामध्ये पण एंट्री मारू शकता. जर आपण स्टार्ट डेटचा विचार केला तर मला वाटतं जवळपास 7/8/2025 11:59 PM ला चालू झाली आहे एमबीबीएस बीडीएस ची फक्त राऊंड 1 ची. जर आपण लास्ट डेटचा विचार केला तर 11/8/2025 11:59 PM तुम्हाला या ठिकाणी तारीख बघायला मिळते. जर तुम्हाला चॉईस फिलिंग करणं असेल तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ग्रुप ए मध्ये इंटरेस्ट नसेल, तुम्हाला पार्टिसिपेट करणं नसेल, तर तुम्ही कॉलेज न टाकता एक्झिट करू शकता. तुमचा कुठल्याही प्रकारे या ठिकाणी लॉस होणार नाही. आता आपण ऍड अ प्रेफरन्सवर क्लिक करूया. ज्यावेळेस तुम्ही ऍड अ प्रेफरन्स करणार आहे तर त्यावेळेस तुमच्या समोर जे आहे ते डायरेक्ट ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव बघायला भेटेल, त्याचा नीटचा रोल नंबर बघायला भेटेल, नीटचा ऑल इंडिया रँक बघायला भेटेल आणि जो आपण काउन्सिलिंगचा फॉर्म भरला ना त्याचा ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला बघायला भेटतो. या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसतील. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॉलेजचं नाव सिलेक्ट करणं आहे. इथं सिलेक्ट ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर खूप सारे ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी ओपन होताना दिसतील. जसं तुम्हाला आता 1 नंबरला समजा ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई नसेल टाकायचं आणि सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई टाकायचं असेल किंवा जे टोपीवाला मेडिकल कॉलेज आहे मुंबईचं ते टाकायचं असेल तर तुम्ही त्या कॉलेजवर क्लिक करणार. जसं की आपण सेट जीएस मेडिकल कॉलेजवर क्लिक करूया की आपण ते फिल करूया रँक कोडला, तर आपण त्या कॉलेजवर जस्ट क्लिक करणार आहे. देन त्यानंतर जर समजा तुम्ही कोटा सिलेक्ट करताय ना, तर तुम्हाला समोर कोटा सिलेक्ट करणे. आता इथे या ठिकाणी स्टेट कोटाच येतो समजा, आणि स्टेट कोटाच काय येतोय कारण ह्या मुलानं फक्त 1,000 रुपये पेमेंट केलंय आणि तो स्टेट मधूनच काउन्सिलिंग करतोय. जर तुम्ही 6,000 रुपये पेमेंट केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी स्टेट प्लस आयक्यू दोन्ही येणार आहे. जर तुम्ही 5,000 केला असेल तुम्हाला फक्त आयक्यू येणार आहे आणि तुम्ही 1,000 पेमेंट केला असेल कुठलीही कॅटेगरी असेल तरी तुम्हाला इथं स्टेट कोटाच दिसतं. मग तुम्हाला या ठिकाणी स्टेट कोटा सिलेक्ट करणे. तुम्ही स्टेट कोट्यावर क्लिक केलं की देन तुमची पुढची प्रोसेस बनणार आहे की तुम्हाला ऍड अ प्रेफरन्सवर क्लिक करणे. ज्यावेळेस तुम्ही ऍड अ प्रेफरन्स करताल त्यावेळेस तुमचं कॉलेज या ठिकाणी ऍड होऊन जातं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे. आणि ज्यावेळेस तुमचं प्रेफरन्स ऍड होऊन जाईल ना, तर तुम्ही जे कॉलेज फिल केलं ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं. जसं की आपण 1 नंबरला अगोदर कॉलेज फिल करून ठेवलं होतं ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबईचं स्टेट कोट्यामधून. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेकंड प्रेफरन्स होता आपला लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबईचा, जे की तुम्हाला या ठिकाणी दिसलं स्टेट कोट्यामधून. आणि आता आपण एक कॉलेज ऍड केलं तर सेट जीएस मेडिकल कॉलेज जे आहे ना,
मुंबईचं ते वालं. जर तुम्हाला वाटतंय की नाही मला आता ग्रँट मेडिकल कॉलेज 1 नंबरला नको, मला 3 नंबरला लिहिणंय, तर तुम्ही या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो एडिट करू शकता. म्हणजे कॉलेजचा सिक्वेन्स पण चेंज करू शकता. जेवढे तुम्हाला कॉलेज टाकणे 50, 60, 70, 80 सगळेचे सगळे कॉलेज तुम्ही फिल करणार आहे. मग त्यावेळेस तुम्हाला लॉक प्रेफरन्स करणं आहे. ज्यावेळेस तुम्ही लॉक प्रेफरन्स करताल त्यावेळेस मग तुमची तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करणं आहे. इन केस तुम्हाला जर नंतर वाटलं लॉक केल्याच्या नंतर की काही मला एडिट करणं आहे, तर तुम्ही तिथं अनलॉकवर क्लिक करून मेलचा आणि मोबाईलचा ओटीपी टाकून परत ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे ना चॉईस फिलिंगचा तो अनलॉक करून परत तुम्ही कॉलेज ऍड करू शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा. अजून एक महत्वाची अपडेट, जे कॉलेज तुम्ही नंबर 1 ला टाकणार आहे ना ते कॉलेज अलॉटमेंटसाठी अगोदर चेक केलं जातं आणि नंतर तुमचं सेकंड थर्ड नंबरचं जे कॉलेज आहे ना ते चेक केलं जातं. त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित बघणं की तुम्हाला जे कॉलेज अगोदर हवंय ते तुम्ही वरती टाकले का खाली टाकले. जर तुम्ही ते खाली टाकलं दुसरं वरती कॉलेज पडलं ते जर तुम्हाला अलॉटमेंट झालं तर मग तेच कॉलेज तुम्हाला घेणं पडेल. आणि सेकंड राऊंडला ज्या काही सीट वॅकंट येतील ना आणि जे मुलं चॉईस फिलिंग करतील रँकनुसार तर त्यानुसार अलॉटमेंट केलं जातं. जर कमी रँकवाल्या मुलांना एखादं कॉलेज अलॉटमेंट झालं त्यांनी ते बुक केलं ना तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या कॉलेजमध्ये परत सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडला अलॉटमेंट होत नाहीये. आणि ही गोष्ट एमबीबीएस साठी लक्षात ठेवणं की जर कोणाला अलॉटमेंट झालं तर तो मुलगा त्या ठिकाणी सीट सोडत नाहीये. म्हणून एमबीबीएसचा फर्स्ट राऊंड पेक्षा सेकंड थर्ड राऊंडचा कट ऑफ हा जास्त पण जाऊ शकतो. हा एक चॉईस फिलिंगचा लाईव्ह डेमो होता जो की मी डिटेल एक्सप्लेन करून किंवा एक लाईव्ह स्क्रीन शेअर करून तुमच्याबरोबर शेअर केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल किंवा चॉईस लिस्टची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. तिथं पण आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये येणारी प्रत्येक अपडेट डिटेलमध्ये एक्सप्लेन करून नक्की शेअर करतो.